स्वागत आहे आपलं दीपास ब्लॉगमध्ये. कशा आहात मंडळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. आत्यांचीकडे देवपूजा चालू आहे, तर आज आत्या देव घासून घेणार आहेत. 15 दिवसाला ते महिन्यामध्ये देव घासून घेतात 2 वेळेस. पितांबरीनं वगैरे स्वच्छ असं. आज देवांची चांगली साफसफाई चालू आहे. तर बघा किती छान अशी देवपूजा केलेली आहे आत्यानी. देवपूजा आत्यांकडेच असते. एकदम छान अशी देवपूजा केली. तरी आज आम्ही जाणार आहोत पालखीला. धाराशिवमध्ये आज गजानन महाराजांची पालखी येणार आहे, तर दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत आज. तर पुढे बघा ब्लॉगमध्ये. तर बघा इकडं आमच्याकडे झिमझिम आलेली आहे पावसाची, आणि मध्ये ऊन पण पडलेलं आहे. तर खूप दिवसानंतर झिमझिम आली पावसाची. तिकडं बघा आमच्याकडं पाणी येतं 8 दिवसाला उजनीचं. तर आज पाणी आलेलं आहे उजनीचं. तर आम्ही स्वयंपाकासाठी पाणी साठवून ठेवतो. पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर आहे, पण स्वयंपाकासाठी पाणी लागतं म्हणून उजनीचं पाणी इकडं भरून ठेवतात. तर देवाची भांडी, देवासाठी पाणी, उजनीच्या पाण्याने देव एकदम स्वच्छ छान निघतात. त्याच्यामुळे आम्ही उजनीचं पाणी भरून ठेवतो. देवालाही उजनीचं पाणीच वापरतात. तर आत्ता इकडं भांडे घासत आहेत बाहेर. पाणी आल्यानंतर थोडीशी धावपळ होतेच. तर मी पटकन किचनमधलं काम आवरून घेते. इकडं माझं पाणी भरून झालेलं आहे. आम्ही दोघींनी पाणी भरून घेतलं पटकन. आता आम्ही जेवण करून घेतात, कारण खूप उशीर झाला. पाणी आलं ना तर खूप उशीर होतं. 8 दिवसाला आमच्याकडे पाणी येतं उजनीचं. तर माझं पूर्ण किचन वगैरे आवरून झालेलं आहे. तर मी चिया सीड्स भिजत घातलेले होते, आणि इथे मी सोयाबीनची भाजी बनवायची म्हणून सोयाबीन आणायला सांगितलेलं होतं, ते आणलेलं आहे. आज दुपारचं काम. मी रूममध्ये माझं ब्लाऊजची कटिंग करते. तर ब्लाऊजची कटिंग करण्याअगोदर ते अस्तर आहे का, रीळ म्हणजे पूर्ण सगळं लेस वगैरे सगळं साहित्य जागेवर आहे का ते बघते. कारण परत शिवायला बसल्यानंतर ब्लाऊज परत धावपळ गडबड होते, आणि आमच्या जवळपास रीळ भेटत नाहीत मॅचिंगचे. आणि मॅचिंगचे रीळ असेल तरच ब्लाऊजाची छान अशी फिनिशिंग येते. तर आता माझ्याकडे काही अस्तर अवेलेबल नव्हतं, मग ते सगळं बाकीचं मी गुंडाळून ठेवलं. आणि आता इकडे मी कपाट आवरायला घेते. आणि ही साडी आहे ती सगळ्यांना प्रचंड आवडलेली आहे. ओट्स आहे ती पौर्णिमेची साडी. कलर वगैरे मस्त असं सगळ्यांना साडी आवडली. आणि फक्त साडी 1000 रुपयाची आहे. प्राईजच्या मानानं साडी एकदम छान मला भेटलेली आहे. तर माझं इकडं रूम आवरणं चालू आहे. तोपर्यंत इकडं आत्या शेंगा फोडत बसलेले आहेत. आणि ऊन तितकं पडत आहे ना, असं वाटतं की उन्हाळ्यात चालू आहे. पावसांचं काही सुट्टीच घेतलेली आहे. मग इकडे आम्ही शेंगा वाळत घातलेल्या आहेत. आणि इकडं आत्यांच्या शेंगा फोडायला चालू आहेत. आत्या काय दुपारी झोपत नाहीत. त्यांचं सारखं काही ना काही चालू असतं. तर आज आता आम्ही संध्याकाळी निघालेलो आहोत पालखीच्या दर्शनासाठी. तर खूप उशीर झालेला स्वयंपाक वगैरे करून आवरून घरातलं पूर्ण निघालेलो आहोत आत्या, मी आणि श्लोक. तर आम्ही रिक्षाने जाणार आहात, कारण श्लोकच्या पप्पांना यायला खूप उशीर होता, म्हणून मग आम्ही रिक्षाने चाललेलो आहोत. तर आत्या पुढे जात आहे ती रिक्षा थांबवण्यासाठी. तर रिक्षा आम्हाला भेटलेला आहे. आता आम्ही चाललेलो पालखीला. बघा इकडं आम्ही पालखीला आलेलो आहोत. खूप म्हणजे खूप गर्दी होती. संध्याकाळी 8-9 वाजले तरी खूप गर्दी होती. खूप अंधार पण झालेला होता. आम्हाला वाटलं खूप उशीर होते काय की, पण नाही, अजूनसुद्धा पब्लिक यायला चालूच होतं पालखीचे दर्शन घेण्यासाठी. आम्हाला बरोबर अर्धा तास लागला दर्शनासाठी. रांगेत उभारलेलो होतो आम्ही. खूप प्रसन्न वाटत आहे. पण छान अशी पालखी सजवलेली आहे. गर्दी तर भरपूर अशी गर्दी आहे.
इकडं आम्ही जे आणलेलं होतं प्रसाद ते वारकऱ्यांना श्लोक देत आहे. तर बसलो 15-20 मिनटं आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत. खूप उशीर झालेला होता, मग नंतर मला काही शूट करता आलं नाही कारण घरी येऊन जेवण वगैरे पूर्ण काम आवरायचं. आणि खरंच खूप भारी वाटलं पालखीचं दर्शन घेऊन. इकडं बघा किती मस्त अशी यात्रा भरलेली आहे. इतकं प्रसन्न वाटत आहे ना, खूप छान. बाहेर आलात आणि श्लोकनं काही खाल्लं नाही असं होणारच नाही आहे. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.